नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. आपण वर करत आहोत श्रीमान योगीबाई रणजित देसाई आणि आज आहे भाग 10. सो आपण जस्ट चालू करू शकतो. सो बिफोर दॅट, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की आता जो फेमस युद्ध आहे तो चालू होणार आहे. सो एवढं आपल्याला दिसलं होतं की जो एक शिवा म्हणून होता, जे राजांसारखं दिसतो, त्याला कपडे वगैरे घातले होते, ती एक पालखी निघते आणि एक राजांची पालखी निघते. राजांच्या पालखीसोबत असतात बाजी प्रभू आणि एक शिवा हे जी पालखी चाललेली असते. सो ते पावसाचा सहारा घेऊन चाललेले असतात. सो जे सगळे इथं आता सांगितले की 600 म्हणजे 600 सोल्जर्स जे आहेत ते राजांसोबत आहे, आपल्या राजांसोबत आहे. आणि त्यांनी कोणी चपला वगैरे पण घातलेल्या नाही की आवाज येऊ नये म्हणून एवढा. आणि त्यांना 24 का 28 किलोमीटर्स चालायचं आहे ह्या गडावरनं ते विशाल गडावरती. सो ते विदाऊट चपला चालले. तसे जर त्यांनी चप्पल घातली असते, तिथे लिहिले एवढा पाऊस असतो की ते चपला तशाही टिकल्या नसतात. पण त्यांनी हे सगळे एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घेतलेले असतात, आवाज येऊ नये वगैरे म्हणून. पण बच्ची, जंगल आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बिना चपलाचं 600 लोक चालले होते. आणि ऑफकोर्स असं पण नाही की ते नॉर्मल चालत होते, त्यांना पळावं लागत होतं. आणि काय होतं, जेव्हा बिकॉज तिथं घेरा खूप जास्त स्ट्रिक्ट असतो सिद्धी जोहरचा, तर जेव्हा ते चालले असतात तेव्हा त्यांना असा आवाज येतोय नेहमीचा की थांबा थांबा. पण बाजी प्रभूंचा आवाज त्याच्याहून मोठा असतो की थांबायचं नाही, चला चला लवकर चला. हा आवाज ऐकून एनिमीला कळतं की महाराजांनी म्हणजे ते निघाले तिथनं, ते एस्केप मारतायत. तर ती न्यूज पटकन ते जाऊन सिद्धी जोहरला जाऊन सांगतात. सिद्धी जोहर हा पूर्ण दारू वगैरे पिलेला असतो आणि तो झोपायलाच चाललेला असतो, इथं असं लिहिलेलं आहे. हे सगळं कुठल्या वेळेस चालू आहे, म्हणजे रात्रीच्या वेळेस चालू आहे. आणि सिद्धी जोहरपर्यंत न्यूज येते की राजे एस्केप मारतायत, ते पळालेत. सिद्धी जोहर चिडतो, काय हे असं तसं. आणि सिद्धी जोहर सोबत 2 जण असतात, फजल जो अफजल खानचा मुलगा असतो तो, आणि एक मसूद खान. सो मसूद खान हा त्याची आर्मी घेऊन निघतो, पालखी, मग ती जी असते पालखी शोधायला राजांची. आणि ऑफकोर्स आता आपल्याला माहिती की त्यांच्या हाती कुठली पालखी लागणार, तो जो शिवा असतो आपला, त्याची पालखी. तर मसूद खान पकडतो पालखीला तुरंत आणि तो खुश होतो की येस, मी पकडलं, आता सिद्धी जोहर खुश होणार, मी तर खूप मोठा, म्हणजे त्याला तर असं वाटतं ना की राजांना पकडलंय, मी तर राजांना पकडले, म्हणजे तो खूप असा प्राऊड झालेला असतो. आणि तो काय करतो, मग राजांना घेऊन येतो. आणि सिद्धी जोहर आणि फजल खान जे त्या टेंटमध्ये बसले असतात, त्यांना न्यूज होती की मसूद खानच्या आर्मीने पकडलेला आहे. तर सिद्धी जोहर त्याच्या ॲटिट्यूडमध्ये की बघ फजल, मी तुला बोललो होतं ना की माझ्या घेऱ्यामधनं कोणी बाहेर नाही निघणार, तुला सांगितलं होतं ना. बघायला फजल खानला कुठं ना कुठं असं थोडं वाटत असतं की असं शक्य तर नाहीये इतक्या इझिली पकडणं, बिकॉज त्याने त्याच्या वडिलांची म्हणजे अफजल खानचं बघितलं होतं त्या. जेव्हा ते घेऊन येतात शिवाला, बिकॉज आता शिवा इतका फॅमिलियर दिसायचा राजांच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांना ते कळलं नाही. तर सिद्धी जोहर म्हणतो, आओ राजे आओ बैठो, आप तो निकलना चाहते थे बट आपकी किस्मत ने तो आपको साथ नहीं दिया. आणि फजल खान चिडतो की तू एवढी रिस्पेक्ट का देतोय, आपला एनिमी आहे, काढ तलवार आणि मारून टाक. आणि मग सिद्धी जोहर म्हणतो की नाही, शेवटी काही झालं तर ते राजे आहेत, त्यांना तो सन्मान द्यावाच लागणार आहे. आणि जो काय डिसिजन घ्यायचा तो बादशाह घेणार, आदिलशाह बादशाह घेणार, आपण नाही घेऊ शकत. शेवटी ते राजे आहेत हे आपण विसरू नाही शकत. सो देयर वर सर्टन एटिकेट्स जे लोक त्यावेळेस पण असे मानायचे. त्यानंतर मग असं बोलणं चालतं आणि अचानक काय होतं, ती जी दुसरी पालखी असते ना, ती पण स्पॉट होती इथं, असं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि न्यूज पोचते, कोणतरी तिकडचा सरदार असतो त्यांच्या ट्रूप्समधला, आदिलशाही मधला, तो येऊन सिद्धी जोहरच्या कानात सांगतो खरे राजे हे ऑलरेडी विशालगडचे इथं निघालेले आहे, हा खोटा आहे. आणि सिद्धी जोहर चिडतो, तो म्हणतो की काय हे काय चाललंय तुमचं, तुम्ही अशी दगाबाजी कसं करू शकता. आणि शिवा म्हणतो की तुम्हाला काय वाटलं राजे काय असे इझिली तुमच्या हाती लागणार काय, म्हणजे काय आम्ही काय असं, आम्हाला काय टॅक्टिक्स वगैरे माहिती नाही का. आणि फजल खान पण म्हणतो की मी तुम्हाला म्हटलं होतं ना, एवढ्या इझिली नाही पकडल्या जाणार राजे, असंच आहे तसंच आहे. आणि सिद्धी जोहर त्याला असा मारायला जातो, काय असं, तो
शिवा तेव्हा म्हणतो की आत्तापर्यंत राजे विशालगडापर्यंत पोचलेही असतील. माझं भाग्य आहे की मला हे नाही का त्यांचे कपडे जरी घालायला भेटले आणि त्यांच्यासारखं मला वावरायला तरी भेटलं थोड्या टाइमसाठी का होईना. सिद्धी जोहर म्हणतो की तुला भीती नाही वाटली की तुझ्यासोबत आता काय करू शकतो मी. शिवा म्हणतो की मला माहिती होतं काय होणार, सगळ्यांना माहिती काय होणार आहे, पण तेच मला राजे बनायला भेटलं काही क्षणासाठी, त्यांचे कपडे घालायला भेटलं काही क्षणांसाठी, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही ऐकून सिद्धी जोहर शिवाच्या छातीमध्ये तलवार टाकतो. एवढं होऊनही शिवा म्हणतो की मी मरेल पण माझी पाठ करून नाही मरणार किंवा असं पळत पळत नाही मरणार, समोरच मरणार आणि राजांना माझा शेवटचा मुजरा. असं करून शिवा हे त्यांचा जीव गमावतात. आता दुसऱ्या बाजूला जे आपल्यातले सुर्वे होते, एक सुर्वे आहेत आणि एक सिंग आहेत. सिंग आपल्या मराठामधले नाही आहेत पण सुर्वे होते. त्यांनी विशालगडाला पूर्ण घेराव घातलाय. कारण त्यांच्यापर्यंत न्यूज पोचली आता की राजांची पालखी निघाली. मसूद खानला पण कळते की आपण चुकीच्या राजांना पकडले. बिफोर सिद्धी जोहर त्याला ओरडेल तो पटकन पळत निघतो त्याच्या आर्मीला घेऊन की आता तरी मी खऱ्या राजांना पकडतो. तो सपोज इथं राजांची पालखी आहे, इथं विशालगड आहे, इथनं मसूद खान त्याची आर्मी घेऊन येतोय आणि इथं सुर्वे आणि ते जे सिंग आहेत ते ऑलरेडी आहेत. ते आपल्या बाजूनीच नाही, कोणी आपल्या बाजूने ते नाही, फक्त आपण आणि आपले बाजी प्रभू आणि आपले जे 600 लोक आहेत तेच आहेत. मागणं मसूद खान येतोय विशालगडाच्या इथे, सुर्वे आणि सिंग आहेत. सुर्वे जे आपल्याला वाटलं होतं आपल्या मराठ्यांमध्ये आहेत ते नव्हते आपल्या मराठ्यांमध्ये, त्यांनी दगा केलाय. मग आता करायचं काय? गडापर्यंत तर आपण पोचणार आहे आणि आता असं लिहिलंय की ते 20 तास उपाशी आहेत सगळे, ते पळतायत, त्यांनी खाल्लेलं नाहीयेत, त्यांच्या अंगावर ओझं आहे, ते पळतायत, म्हणजे ड्रेन झालेत सगळे. मग आता करायचं काय? मग बाजी म्हणतात राजे अर्धी सेना घेऊन मी इथं थांबणार आहे, तुम्ही अर्धी सेना घेऊन सुर्वे ह्यांच्यासोबत लढा आणि तुम्ही विशालगडवर जावा. राजे म्हणतात की नाही बाजी, आता लढायचं तर आपण दोघांनी मिळून लढायचं, मी एकटा नाही जाणार. बाजीप्रभू म्हणतात नाही राजे, आम्ही जेवढं शिवानी जी कुर्बानी दिली आहे, आम्ही जे एवढे उपाशी राहून पळतोय, सगळं करतोय, ह्याच्या मागे एकच उद्देश आहे की तुम्ही विशालगडावर पोचायला हवा. जर तुम्ही विशालगडावर नाही पोचू शकला तर आमचं हे जे सॅक्रिफायसेस आहे ह्याचा काही फायदा होणार नाही आणि आपल्याकडे वेळ नाही राजे, तुम्ही प्लीज जावा. राजे कसं बसं त्यांना नसतं ते पटत, पण ते त्यांना आठवतं की ओके आपल्यासाठी एवढ्या लोकांनी कुर्बानी दिली, आपण ते वेस्ट नाही जाऊ शकत. मग राजे त्यांची सेना अर्धी सेना घेऊन तिथं जातात विशालगडाच्या इथे. तिथं तर ती जी आर्मी असते त्यांना ते बीट करतात, तिथं ते जिंकतात, सुर्व्यांना ते बीट करतात आणि ते वरती पोचतात. बाजी एवढंच म्हणतात की राजे जेव्हा तुम्ही गडावर पोचणार एक तोफ तुम्ही फक्त हे करा जेणेकरून मला कळेल की आपले राजे सुखरूप गडावरती पोचलेले आहेत. आता 300 लोकांची सेना घेऊन बाजी प्रभू थांबलेले आहेत इथे एका खिंडमध्ये, ज्याला गोद खिंड म्हणतात. गोद खिंड का म्हणतात तर ते अशी दोन्ही डोंगरांच्या मध्ये अशी ही खिंड आहे आणि अशी स्ट्रेच आहे, अशी नॅरो स्ट्रेच आहे ना. तिथं ते आता वेट करतात की मसूद खान येणार त्याच्या आर्मीला घेऊन. ऑफकोर्स मसूद खान आला आणि ताकद बघा मराठा मावळ्यांमध्ये, खाल्लेलं नाही, पिल्लेलं काही नाही, त्यांनी उपाशी आहेत, पाऊस पडतोय, जखमा झालेल्या आहेत आणि ते लढतायत, सगळं लढतायत. त्यांची आर्मी मोठी, हे आपले एवढे 300च आहेत. एक पॉइंट असा आलाय की बाजी प्रभूंना एवढ्या जखमा झाल्यात की आता त्यांच्या अंगावर जखम होण्यासाठी जागाच उरली नाहीये, तरी ते लढतात. ते एका पॉइंटला काय होतं ते मसूद खान जे असतात त्यांना कळतं की तलवारबाजीने आपण जिंकणार नाही, तर ते गन आणतात आणि बाजी प्रभूंना ते गोळी लागते आणि ते बेशुद्ध पडतात थोड्या वेळासाठी. ते जेव्हा उठतात ते म्हणतात की तोफ आली का ऐकायला, ते बेशुद्ध झालेले असतात, मग ते उठतात थोड्या वेळाने. तोपर्यंत मावळे लढतात. बाजी प्रभू पडले म्हणून ते गिव्हअप नाही गेलं, ते लढतायत का अजून तोफ ऐकू आली नाही म्हणून. बाजी प्रभू जसे उठतात म्हणतात की तोफचा आवाज आला का, मावळे म्हणतात नाही. बाजी उठतात आणि तरीही ते लढतायत. हे बघून सगळे चकित आहेत, एनिमी ही चकित आहे की हा माणूस कसा, म्हणजे कसं शक्य आहे, एवढं जखमा झाल्या, गोळी लागली तरी कसं. आणि बाजी म्हणतात की जोपर्यंत मला तोफचा आवाज येणार नाही मी मरणार नाही. आणि ते लढत जातात. शेवटी राजांनी सुर्वे यांना डिफीट केलं,
जेवढे मावळे होते त्यांना घेऊन ते वरती जातात. जसे ते वरती जातात तिथं ऑलरेडी आपली एक सेना असतात, म्हणजे लोक असतात आपले. राजे म्हणतात हे आपले जे मावळे आहेत ते जखमी आहेत, कारण त्यांनी 24 किलोमीटरपेक्षा जास्त ते पळले आहेत. 2 दिवस झाले त्यांनी काय खाल्लं नाही, काय नाही. त्यांची जखमा वगैरे बघा. आणि त्यावेळेस ना एक उपाय होता की रॉटन घी म्हणजे सडलेलं तूप जखमेला लावायचे, जे इतकं जळायचं की तुम्ही मीठ जरी लावलं जखमेला त्याच्यापेक्षा जास्त ते जळायचं. पण सगळे घाबरत होते, पण ते करावंच लागलं त्यांना तो जखमेवर उपाय, कारण राजेंचा आदेश होता. सो राजे तिथं त्यांची काळजी घेत होते. ऍट द सेम टाइम ते थांबत होते की बाजी कधी येणार, बाजी कधी येणार. आणि जसे ऑफकोर्स ते वरती पोहोचतात, पाऊस तो तुफान असतो, ते पटकन तोफ पण तेव्हाच हे करतात. जसा तोफचा आवाज येतो बाजींना कळतं राजे सुखरूप झाले, मावळ्यांना कळतं. द थिंग इज की कोणी मेलेलं नाही, म्हणजे ऑफकोर्स इंजुरी, म्हणजे काय काय मावळ्यांनी त्यांचा जीव गमावलाय, बट आत्ताही ते लढतायत. बट आता ते थकलेत, त्यांच्यामध्ये आता तरण नाहीये की ते अजून लढू शकतात. आणि त्याचाच फायदा घेत मसूद खान सगळ्यांना मारतो. डिस्क्रिप्शन असं दिले त्या खिंडचं की पाणी जे आहे ते इतकं लाल झालंय की होळी काय तुम्ही खेळता त्यांच्या रक्ताने. आणि जेव्हा तोफचा आवाज सुनतो तेव्हा सगळे गिव्हअप करतात आणि सगळे त्यांचा जीव गमावतात, आणि बाजी तेव्हा त्यांचा जीव सोडतात. आता ह्याच्यातला एक जो सोल्जर आहे, मावळा आहे, तो कसा बसा तिथनं, त्यालाही जखमा झालाय, तोही उपाशी, कसा बसा जेवढा जीव राहिलाय तेवढा पकडून तो विशालगडावर चाललाय. विशालगडावर पोचताच राजे त्याला पकडतात की काय झालं. ते म्हणतात, तो पूर्ण सगळा सिनारिओ सांगतो की बाजी प्रभू बेशुद्ध पडले होते, पण तोफचा आवाज आला नाही, ते पुन्हा उठले, ते पुन्हा लढले, मावळे शेवटच्या श्वासापर्यंत लढले, जोपर्यंत त्यांना तोफेचा आवाज आला नाही तोपर्यंत ते लढले. आणि जसा तोफचा आवाज आला बाजींनी त्यांचा जीव सोडला आणि बाजींनी त्यांचा शेवटचा मुजरा मला सांगितलं. आणि हे बोलून तोही मावळा त्याचा जीव सोडतो. हे ऐकून ऑफकोर्स राजांना ते सहन होत नाही आणि राजे रडतात. आणि म्हणजे असताना की त्यांना हेचही वाईट वाटत होतं की इतक्या सगळ्या लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतोय माझ्यासाठी, तर त्यांना ते गिल्ट पण होत असते. आता वेळ नाहीये हे सगळं विचार करायला, कारण आता विशालगडाच्या अवतीभोवती पुन्हा मसूद खानने ते जी आर्मी लावली आहे, आणि सुर्वेही आलेत, पुन्हा त्यांची आर्मी लावली त्यांनी. पण विशालगडची बांधणी स्ट्रॉंग होती, तिथे सगळं ॲम्युनेशन वगैरे सगळं होतं, तिथं राशन वगैरे सगळं होतं, चारी बाजूला तोफ होत्या लावलेल्या. राजे म्हणतात की आज रात्री जे सुर्वे आणि मसूद खान त्यांनी खाली टेंट लावलेत, आपली मराठा सेना खाली जाणार आणि लढाई करणार, थोडं त्यांना घाबरवणार आणि वरती येणार. तसंच होतं. मावळे खाली उतरतात रात्रीच्या टाईमला, मसूद खानची आणि सुर्वेच्या आर्मीला ते हर हर महादेव करत लढतात आणि वर जातात. एवढा फेटल अटॅक होता की मसूद खान आणि सुर्वे घाबरतात, त्यांची हिंमतही होत नव्हती की वरती बघायची, कारण एवढा फेटल अटॅक केलेला असतो मावळ्यांनी, आणि करून ते वरती पण लगेच निघून जातात. आणि अनपेक्षित होतं की एवढं सगळं झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये तरण आहे आणि ते येऊन हे सगळं करतायत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजे म्हणतात आता चारी बाजूने तोफ सोडायची त्यांच्यावरती. जशी तोफ पडते त्यांच्यावर, ऑफकोर्स तिकडचे सगळे जे आर्मी असतात, ते सोल्जर असतात मसूद खानचे आणि सुर्वेचे, ते तिथनं पळून जातात, कारण त्यांना माहिती आहे आता ते जिवंत वरनं जर तुमच्या अंगावर तोफ पडते तो इट इज व्हेरी ऑब्वियस, तुम्ही म्हणा. आणि हे सगळं बघून मसूद खान आणि सुर्वेही पळून जातात. सो विशालगड आता फ्री झालेला आहे, आणि हाच एक राईट टाइम आहे जेव्हा राजे राजगडच्या इथे जाऊ शकतात, जिथं आईसाहेब आहेत. सो ते तिथनं पटकन निघतात आणि राजगडवर जातात. आणि आता खूप लोकांना असा प्रश्न पडला असेल की हे गोदखिंडमध्ये झालं, तर पावनखिंड हे नाव कुठून आलं. तर जेव्हा तो एक मावळा येतो ना, जेवढं त्याचं एनर्जी असते सांगायला की काय झालं असं, तेव्हा राजे म्हणतात की गोदखिंड इथं बाजी प्रभू आणि आपल्या मावळ्यांनी त्यांचं रक्त पाडून ती खिंड पावन केलेली आहे, म्हणून आजपासून त्या खिंडचं नाव असणार आहे पावनखिंड. असं करून पावनखिंड हे नाव अस्तित्वात आलं. जसं सगळं विशालगड ही मुक्त होतो मसूद खान आणि सुर्वेंच्या आर्मीपासून, राजे तिथनं निघून राजगडपाशी जातात. राजगडवरती आईसाहेब आपल्या असतात आणि महिने गेलेले असतात, 1 वर्ष झालेलं असतं. आणि जेव्हापासून अफजल खानची डेथ, म्हणजे अफजल खानला आपण बीट केलेलं असतं, तेव्हापासून आईसाहेबांना भीती वाटत असते, कारण काही ना काहीतरी होतच होतं ना राजांसोबत, कुठला ना कुठला अटॅक होतोय, कोण ना कोणतरी त्यांचा जीव गमावतोय. सो जसे राजे पोचतात, आईसाहेब
ऑफकोर्स सगळे तिथं आनंदी असतात आणि रडतही असतात की राजे सुखरूप आले, पण बाजी प्रभूंना आपण गमावलेलं आहे. जेव्हा ते गडावरती असतात तेव्हा तिथं भेटायला येतात नेताजी काका आणि कान्होजी जेडे. जर तुम्हाला आठवत असेल तर कान्होजी जेडे ह्यांनी आपल्याला मदत केली होती अफजल खानच्या टायमिंगला मारायला, आणि तेव्हा त्यांना एक व्हॅलर म्हणजे एक पदवी असते ती राजांनी त्यांना सोपवली होती. जेव्हा नेताजी काका आणि कान्होजी येतात तेव्हा नेताजी हे राजांसोबत नजर नव्हते मिळवू शकत, कारण की नेताजी ह्यांना संदेश पाठवलेला असतो राजांनी. आठवतं बाजी प्रभू आणि नेताजी ह्यांना संदेश पाठवलेला असतो की तुम्ही जिथं तिथनं लवकरात लवकर या, कारण मी अडकलेलो, म्हणजे असं झालेलं आहे. नेताजी येत नाही का, कारण ते काय विचार करतात की मी बिजापूरचा जो कॅपिटल आहे त्याच्या इथं शहापूरला अटॅक करतो, म्हणजे तिथनं ते, पण ते तिथं अटॅक ते जिंकतात, पण सिद्धी जोहर काय तिथनं त्याची पोस्ट हटत नाही. पण नेताजींना ह्याचीच भीती वाटत असते की नाही का, कारण त्यांना संदेश आला होता पण त्यांनी ते ऐकलं नव्हतं राजांचं, त्याच्यामुळे त्यांची हिंमत होत नव्हती राजांसोबत नजर मिळवायची. तर राजे म्हणतात की काय झालं कान्होजी, म्हणजे नेताजी यांना काय झालं, माझ्यासोबत नजर पण मिळवत नाहीत, म्हणून कान्होजी यांना घेऊन आले का सोबत. तर कान्होजी पटकन सिच्युएशनला सांभाळून घ्यायला म्हणतात की नाही मला ते वाटेत भेटले म्हणून आम्ही आलो. राजे म्हटले असं पण होतोय की वाटेमध्ये कोणाला असं, म्हणजे राजांना माहिती आहे. आणि राजे बोलतात ते नेताजींना की बघा नेताजी, तुमचं चुकलं तर होतं, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं जर तेव्हाच तुम्ही आला असता तर आज मे बी आपण बाजी ह्यांना गमावलं नसतं, आपण जिंकलो असतो, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. पण ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही त्याच्याहून मोठं काम हे केले की जेव्हा आईसाहेब निघाल्या होत्या मला वाचवण्यासाठी तेव्हा तुम्ही त्यांना थांबवलं, ही सर्वात मोठी गोष्ट तुम्ही केली. आणि शहापूरही तुम्ही तो वॉरही जिंकला, त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही सगळं चुकीचं केलं, तुम्ही काही गोष्टी बरोबरही केल्या. हे ऐकून नेताजी काका यांना थोडंसं रिलीफ भेटतो की ठीक आहे, राजे माझ्यावरती पूर्णपणे चिडलेले नाहीत, मी काहीतरी चांगलं केलेलं आहे. ॲट द सेम टाईम राजे कान्होजी जेडे यांना म्हणतात की कान्होजी, मी तुम्हाला जो एक पदवी दिली होती, एक व्हॅलर जे दिलं होतं, बाजी ह्यांनी माझ्यासाठी त्यांचा जीव गमावला आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत ते माझ्यासाठी युद्ध केलं त्यांनी, तर आपण ती पदवी तुमच्याकडनं त्यांना देऊ शकतो का, तुम्हाला चालेल का. कान्होजी म्हणतात अहो राजे, आज ते होते म्हणजे बाजी होते म्हणून आम्हाला तुमच्या पाया पडता आलं, म्हणून आम्ही आज तुम्हाला इथं बघू शकतो, का नाही देणार मी द्यायला तयार आहे. आणि बिकॉज म्हणजे कान्होजी जेडे ह्यांची पदवी म्हणजे एक व्हॅलर असतं, म्हणजे एक त्यांना एक रिस्पेक्ट दिलेला असतो, बिकॉज त्यांनी अफजल खानला डिफीट केलेलं होतं, राजांचा जीव वाचवलं होतं, तर एक त्यांना एक व्हॅलर म्हणजे एक असं पदवी काइंड ऑफ एक असतं ना, असं एक पदवी नाही म्हणत, टायटल, हा एक टायटल असतं ना, तो टायटल पहिला एकच टायटल ह्या जो कोणाला भेटलेला नाही, जो कान्होजी ह्यांना भेटलेला होता. पण राजे म्हणतात की तो आपण देऊ शकतो का बाजी ह्यांना. कान्होजी म्हणतात का नाही देऊ शकत राजे, त्यांच्यामुळे आज तुम्ही इथे आहात. आणि तेव्हा राजे असं म्हणतात की आपल्या मराठ्यांमध्ये कितीतरी लोक आहे ज्यांनी खोट्या टायटलसाठीही दगाबाजी केलेली आहे, पण तुम्ही एका खरा टायटल द्यायला ही राजी झाला, अशा लोकांची आपल्याला गरज आहे. आणि असं करून बाजी प्रभू यांनी इतकं मोठं बलिदान दिलं, त्यांच्यामुळे राजे सुखरूप पोचले. त्यांचं जसं डिस्क्रिप्शन दिलं की इतक्या जखमा झाल्या होत्या की जखमा होण्यासाठी जागाच उरली नव्हती, तोपर्यंत त्यांनी लढाई केली, गोळी लागून बेशुद्ध पडले तरी उठून त्यांनी लढाई केली. खूप मोठं सॅक्रिफाईस होतं, खूप मोठं. आणि त्यांना मग ते टायटल जे कान्होजींचं होतं ते त्यांना दिलं. ॲट द सेम टाइम जर तुम्हाला आठवत असेल तर जे महादेव होते पन्हाळा गडावरती, जे कुठनं तरी एक नाही का त्या आठवतं तुम्हाला, गडावरती पोचले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की इथे कमी आहे, जे खबरी होते रॉयल स्पाइस मध्ये त्यांचं नाव होतं, की जे रॉयल खबरी होते त्यांच्यामधले ते एक होते. तर राजे म्हणतात महादेवांना की आजपासून तुम्ही खबरी नाही, आजपासून तुम्ही माझे पर्सनल बॉडीगार्ड, मी जिथं तिथं तुम्ही असणार. ती पदवी महादेव यांना दिली. असे सगळे चेंजेस झाले जेव्हा राजे राजगडवर आले. हे सगळं तर झालं, पण आपण हे विसरतोय की शाहिस्ते खान हा चाकणला आहे, जिथं फिरंगोजीराव 1 ते 1.5 महिन्यापासनं सुरक्षा करत आहेत चाकणगडाची. आता नेताजी म्हणतात आणि कान्होजीही म्हणतात की राजे, आपल्याला लवकरात लवकर फिरंगोजीराव ह्यांच्यासाठी सेना पाठवायची गरज आहे, कारण आता 1 ते 1.5 महिना झालाय ते
म्हणजे त्यांचं फाईट चालू आहे शाहिस्ते खान सोबत, त्यांना आता आपली गरज असणार आहे. शाहिस्ते खान लाल महल मध्ये होता आणि लाल महल नंतर तुम्हाला आठवतं दोन्ही बाजूने अटॅक झाला होता. बिजापूरवरनं पत्र गेलं होतं औरंगजेबला, म्हणजे मुघलला. आदिलशहाने मुघलला पत्र पाठवलं होतं की आम्हाला तुमची मदतीची गरज आहे, आणि हे एक झाले होते. सो जेव्हा इथनं सिद्दी जोहर म्हणजे आदिलशहाचा ट्रूप भांडण म्हणजे वॉर करत होता, शाहिस्ते खान हळूहळू करून फिरंगोजीराव म्हणजे ते चाकणच्या बाजूला आला. तो पण तिथनं गड जिंकत होता, म्हणजे त्याचा पण अटॅकचा प्लॅन होता. लाल मध्ये पण कोण गेलता मग? हा होता ना, शाहिस्ते खान पहिले होता. पुण्यामध्ये लाल तो आता त्याची आर्मी पसरवते, ते थोडी कमी लोक आहेत. मुघल सांगतोय की लाल महल चाकणवरती गेला. हा, लाल महलला पण होता तो, तिथे राहिला, आणि तो मग आता चाकणला 1 ते 1.5 महिने तो हे करतो तिथे, त्यांचा वॉर चालू आहे. सो फिरंगोजीरावनी 1 ते 1.5 महिने गडाला पकडून ठेवले. त्यांनी ते अजून हारले नाहीयेत, पण ऑफकोर्स ते थोडे वीक तर झालेले असले, कारण ते अडकून तर बसलेत ना एका गडावर. तर त्यांचं ॲम्युनेशन म्हणजे गोळ्या संपायला आले असतील, राशन संपायला आलं असेल, त्याच्यामुळे इथनं मदत जाणं आता गरजेचं होतं. इथनं मदत का जात नव्हती, कारण राजेच इथं अडकले होते, तर सगळे तिथे व्यस्त होते. पण आता राजे राजगडवर आलेले आहेत, सगळं इकडचं म्हणजे आदिलशहाचं सगळं सॉर्ट झालेलं आहे. आता फोकस आहे औरंगजेबच्या शाहिस्ते खानावर, म्हणजे मुघलाच्या शाहिस्ते खानावर. तर आता इथनं पुढे आता प्लॅनिंग होते की आपल्याला आर्मी घेऊन जायचं आहे शाहिस्ते खानकडे, म्हणजे चाकणकडे. राजे म्हणतात की आपण बिकॉज आता सगळं असं म्हणजे हे सगळं रात्रीच्या वेळेस चाललेलं असं, ज्या दिवशी राजे आलेलं. तर राजे म्हणतात की ठीक आहे, आता मी आईसाहेबांसोबत बसणार आहे आणि त्यांचं थोडं बोलणार आहोत, आणि उद्या आपण उठून मोहीम रचू आणि आपण ठरवू की आता शाहिस्ते खानाला आपण कसं डिफीट करायचं. आणि जेवायची वेळ झालेली होती, आणि राजे म्हणतात की नेताजी काका आले आहेत, कान्होजी आहेत, तुम्ही पण या आणि आपण जेवण करू. जेवताना मग राजे त्यांना सगळं सांगत असतात की मागच्या जे महिन्यांमध्ये जे काही झालं ते सांगत असतात की कसं झालं, काय झालं. नेक्स्ट डे दुपारी राजे असतात त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात, आणि शंभूराजे येतात त्यांना उठवायला. आणि राजे उठतात. राजे म्हणतात की शंभू, तुम्हाला कोणी पाठवलं मला उठवायला? तर शंभूराजे म्हणतात की आईसाहेब. आता आईसाहेब म्हणजे इथं पुतळाबाई आहेत, बिकॉज ऑफकोर्स सईबाई हे तर म्हणजे त्या तर वारल्या, सो इथं पुतळाबाई आहेत. तर जसं पुतळाबाई दारामध्ये उभे असतात, तर राजे म्हणतात राणीसाहेब काय झालं, तुम्ही मला का उठवलं? तर पुतळाबाई म्हणतात की राजे, तुम्ही मला राणीसाहेब म्हणू नका, माझा तो अधिकार नाही आहे, म्हणजे माझा तो टायटल नाही आहे. राजा पुतळा काय झालं सांगा मला. तर पुतळाबाई म्हणतात की मला कुणी सांगितलं नाही तुम्हाला उठवायला, पण फिरंगोजीराव आलेत खाली, त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी तुम्हाला उठवायला हवं. राजे म्हणतात तुम्ही बरोबर केलं, काही हरकत नाही, तुम्ही शंभूराजेंना घेऊन जावा, मी बघतो खाली जाऊन काय. राजे आवरून खालीच येत असतात, तेव्हा तिथं अंगणामध्ये आईसाहेब असतात, फिरंगोजीराव असतात, आणि बाकीचे आपले सरदार असतात. तर फिरंगोजीराव म्हणतात की आईसाहेब, मी खूप प्रयत्न केला. जो हा शाहिस्ते खान होता त्याने एक टर्नल बनवला होता, एक गुफा बनवली होती, आणि गडाचा जो दरवाजा तो बॉम्बने उडवला होता. तरी मी 50 दिवस कसं बसं त्याला धरून ठेवलं, पण लोक थकली होते, मावळे थकले होते, मला गड त्यांना द्यावाच लागला. माझ्याकडं काही उपाय नव्हता अजून, म्हणजे काहीच रस्ता नव्हता. आणि मग मी विचारही केला की मी स्वतःला मारून टाकतो, कारण मी हे काय केलं. पण मी मरण्यापेक्षा राजांनी मला काही पनिशमेंट दिली, मी त्याने मेलेलो बरं, मी सुसाईड करण्यापेक्षा. तर राजे म्हणतात की नाही, तुम्ही बरोबर केलं. की तिथनं तेव्हा राजे एंटर होतात, हे सगळं ऐकतात. राजे म्हणतात की नाही, तुम्ही बरोबर केलं, तुम्ही त्यांना गड दिला, ते तुम्ही बरोबर केलं. आमची चूक झाली की तुम्ही 50 ते म्हणजे 1 ते 1.5 महिना तुम्ही खानाला कसं बसं पकडून ठेवलं, पण आम्ही तुम्हाला मदत नाही पाठवू शकलो. ह्याच्यापेक्षा जास्त अजून तुम्ही काय केलं असतं. फिरंगोजीराव म्हणतात की नाही राजे, मी त्यांना गड दिला, हे खूप चुकीचं केलं, मी हारलो, मी तो वॉर हारलो. राजे म्हणतात की मला ह्याने फरक नाही पडत की आपण किती वॉर जिंकतोय किंवा किती वॉर हारतोय, मला लोक हवी आहेत आपली. तुम्ही किती लॉयल्टीने राहता मला ते हवंय. आपण किती हारतोय किती जिंकतोय ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही फिरंगोजीराव.
फिरंगोजीरावांना थोडं असं नाही का वाईट वाटतं आणि राजे म्हणतात की आईसाहेब आपण ह्यांना टायटल म्हणजे आपण ह्यांना मान द्यायला पाहिजे. सो त्यावेळेस कसं असायचं, कुणी वॉर जिंकला किंवा कुणी काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी केलं तर त्यांना शॉल वगैरे देऊन त्यांचा मान करायचे, त्याला वॅलर असंही म्हणतात. तर राजे म्हणतात की आपण फिरंगोजीराव ह्यांना मान द्यायला पाहिजे. तर फिरंगोजीराव म्हणतात कसला मान, कशासाठी मान, हारलो त्याचा. राजे म्हणतात नाही, तुम्ही 50 दिवस ते सांभाळला गड आणि त्याच्यानंतर आमच्याकडनं काही मदत आली नाही म्हणून तुम्ही हारलात. तुम्ही एवढं केलं, तुम्ही लॉयल राहिला त्याच्यासाठी. तेव्हा मोरोपंत तिथं असं ते म्हणतात की जेव्हा फिरंगोजीराव लढत होते शाहिस्ते खानासोबत, शाहिस्ते खान वॉज सो इम्प्रेस्ड की त्याने फिरंगोजीराव यांना ऑफर टाकली की तुम्ही आमच्यासोबत काम करा. पण फिरंगोजीरावांनी मना केलं. त्यांनी फक्त गड दिला आणि ते निघून आले. राजा म्हणतात हेच ह्याच्यासाठीच तुम्हाला मान, की तुम्ही लॉयल राहिलात त्या डिटर्मिनेशनसाठी. आणि हे सगळं होत असताना राजे म्हणतात की आजपासून तुम्हाला एक नवीन जबाबदारी, तुम्हाला भूपाळगड BHUPAL भूपालगड हा सांभाळायचा आहे. भूपाळगड. तर भूपाळगड हा कुठे आला काय, तर हा होता आदिलशहाची जी टेरिटरी आहे त्याच्या बॉर्डरवरती राजांनी एक भूपाळगड उभा केला होता, जो खूप स्ट्रॉंग होता आणि इट वॉज वन ऑफ द फायनेस्ट, म्हणजे सर्वात सुंदर म्हणजे चांगला गड होता तो, स्ट्रॉंग गड होता. आणि तो बरोबर आदिलशहाच्या बॉर्डर, जो टेरिटरीची बॉर्डर आहे तो उभा केला होता. म्हणजे तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता, बिकॉज त्या बॉर्डर मधनच आदिलशहाचे ट्रूप्स एंटर करणार. सो तो गड फिरंगोजीराव आता तुम्ही सांभाळायचा, त्याची जबाबदारी तुम्हाला. हे ऐकून फिरंगोजीराव यांना पण जरा असं रिलीफ भेटतो की ठीक आहे, म्हणजे मी थोडं तरी प्रूफ केलं राजांना असं. कारण त्यावेळेसचे बघ ना, म्हणजे त्यांच्यासाठी कसं होतं की यार मी हारलो म्हणजे आता काय मी सुसाईडच करतो. त्यांनी तिथपर्यंत विचारही केला की मी जीव देतो, की मी राजांना कसं फेस करू. नेताजींना पण असं होतं की मी राजांना कसं फेस करू. म्हणजे किती रिस्पेक्ट होता, किती प्रेम होतं त्यांचं. सो असं करून मग आपण चाकणचा गड तर हारतो शाहिस्ते खानाला, पण फिरंगोजीराव यांना एक नवीन जबाबदारी भेटते, भूपाळगड. सो असा होता हा भाग 10वा. अशी होती स्टोरी की कसे राजे विशाळगडला पोचले, तिथनं राजगडावर पोचले, कसं आपण चाकण हारलो. पण या सगळ्यामध्ये आपले लोक कसे होते. एका ठिकाणी सुर्वे सारखे लोक होते जे आपल्यालाच लॉयल नव्हते मराठा असून. एका बाजूला फिरंगोजीराव, नेताजी, बाजी प्रभू यांच्यासारखे लोक होते. सो दिस वॉज इट. आय थिंक या एपिसोडसाठी एवढंच. येस, या एपिसोडसाठी एवढंच की पावनखिंड हा युद्ध कसा झाला, त्याच्यानंतर काय स्टेप्स घेतल्या गेल्या. आता आदिलशहा तर थोडा वीक झालेला आहे असं आपण समजू शकतो. जरी नाही झालाय तरी त्याच्या टेरिटरीच्या काय म्हणतात सीमावरती एक गड आहे भूपाळगड. तिथं फिरंगोजीराव जे आपले एकदम स्ट्रॉंगेस्ट फायनेस्ट सरदार जे आहेत ते आहेत. पण आता शाहिस्ते खान सोबत काय होणार आहे, कसं आपण टॅकल करणार आहे, मे बी ते येईल आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये. ओके. सो आय थिंक दॅट इज इट फॉर दिस पॉडकास्ट. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.